इथं स्टॉप केली का होतं मग हे असं फटत म्हटलं म्हणजे कसं पडतं माहितीये ना ज्वालामुखी. स्वतः खरेदी करून येते आणि पैसे मागते माघारी. मी एवढीची खरेदी केली, आता मला पैसे द्या. कशाला म्हणायचं पप्पानं दिले पैसे. जाताना खरेदी करताना म्हणते बाबा पैसे द्या आम्हाला, आम्ही खरेदीला चाललोय हा. आणि खरेदी करून आल्यानंतर द्या पैसे. म्हणजे जण अगदी उधार आणले का? हा? उधार कोण देतो तुम्हाला? हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही सर्वजण जेवण करून बसलो आहोत इथं आणि आमचे पप्पा काय बघतात, मम्मीची खरेदी. आज शॉपिंग केली. पप्पा त्याच्यावर रिस्पॉन्स देतील, कशी साडी आहेत, कितीला आहेत, सगळे सांगतील. सगळं माहित असतं. तर सांगा कुठली सर्वात जास्त आवडली तुम्हाला. हे बघा तुम्ही गाईज साड्या. अजून नीट बघितले बी नाही उघडून. ही एक, ही एक, 2, 3, 4 साड्या अशा घेतलेत. कुठली 2? आणि त्या 2 बघितल्याच नाहीत तुम्ही. खोलून बघायची नाही. बघा त्या खोलून बघतात. साडी पूर्ण खोलून दाखव. आता खोलून दाखवायचे. बघतात पप्पा खोलून. ती नाही पदर बिदर बघितले नाही काय नाही. आता पदर बघायला काय, पप्पांना काय कळते पदर मधलं. ती पदरच काय वर वर ही किती वर- साडे ते? वर किती रुपयाचे? तिथलं टाकले हवं तू कशाला काढले तर नाही काय, सुट्टा म्हणणार राहू. किती रुपयाला विचारतात. किती रुपये झाले. पदर दाखवायचं असतं. साडी छान आहे बघा. छान आहे साडी. छान आहे. द्या पैसे आता. झालं, पैसे द्या. मग स्वतः खरेदी करून येते आणि पैसे मागते माघारी. मी एवढीची खरेदी केली, आता मला पैसे द्या. कशाला म्हणायचं पप्पानं दिले साडी पैसे. जाताना खरेदी करताना म्हणते बाबा पैसे द्या आम्हाला, आम्ही खरेदीला चाललोय हा. आणि खरेदी करून आल्यानंतर द्या पैसे. म्हणजे जण अगदी उधार आणले का? हा? उधार कोण देतो तुम्हाला? पद्मावती स्वामीने बोले हरबल बे कोणामुळे भेटते ती? आदित्य भाजीपाला केंद्र. काहीच पप्पा म्हणतात तुम्हाला कोण देईल का उधारावर. तर मम्मी म्हणते उद्याच आणून दाखवते उधारावर. पण ते कोणामुळे देतात, तर आदित्य भाजीपालामुळे देतात. आणि हा आत्ता आलाय बघा. आला आत्ताशी. 10:30 वाजले. ती जेवला नाही काय नाही. मी जेवलोय की बाबा. काय जेवलायस? मी 4 चपात्या खाल्ली. कधी? दुपारी दुपारनं खाल्लीत रे. दुपारी म्हणजे किती वाजता जेवले? 4:15 4:30 वाजता. हो का? चिकन मग तुला माहितीये का मी काय खाल्लं? तू पीस तर एवढं एवढं आईस्क्रीम खाल्लं. माहिती दिसते की मला. ओय फाटलंच खाल्लंय मूर्खा. तुम्हाला येत नाही. मोबाईल साधा घ्यायचा ठरलाय. मोबाईल साधा घ्यायचा ठरलाय. आयफोन कॅन्सल. येस, तेच आयफोनचे पैसे माझ्यासाठी साठवून ठेवा. मी माझ्या बर्थडेला काहीतरी मोठे गिफ्ट दादा मागते. नको घेऊ पप्पाकडनं. मी देते माझ्या बिशीचे पैसे त्याच्याने येईल ते आयो, तसलं घे. मम्मी आयफोन देणार आहे गाईज. मी ती माझ्याकडे आहे तेवढं पैसे तुला आहे. iPhone 70. हा आयफोन 70 प्रो. मी दिल तसलं गेल तो मग मी घेते ती. मग मी नको आहे तुमचं. आर्ग्युमेंट चालू. आता मी किती तर नको म्हणते मग. पप्पाकडनं मी देते 30,000 रुपये. कुठला पाहिजे रे? अर्चनाच्या बर्थडेला गल्ला फोडू. हा, गल्ला फोडू काहीतरी घेऊ. कशाला का बस. इकडे मला बाहेर तो बरं अग बाई, थंबनेल काढायचंय मला. तू कशाला हे करते घड्या? हा, असं थंबनेल काढू गायच. मध्येच येतोय. मी देते पैसे. आता तुम्ही त्यांचं फक्त बोलणं ऐका. नको मागू पप्पांना आयफोन वगैरे काय आहे तेवढ्यातच घ्यायचं. हा काय आता पैसे नाहीत माझ्याकडे. नकोच पैसे तुमचे. ऐका. चाल तेवढंच वाचले माझं कर्ज भागत तेवढंच. वाचवा ठेवा. कुठं ठेवायचं ठेवा. कुठं न्यायचं द्या. नको आम्हाला काय तुमचे 1 रुपये नको. कशाला? कर्ज भरून टाकतो तेवढंच कर्ज हा भरून. बरं की कुठं काय म्हणलं तेव्हा. चाल. कर्ज तुमच्या नावावर आहे, आमच्या नावावर नाही. तुझं नाव आहे की 10 लाख. गाव काढलं माझ्या नावावर. मी कुठं गेली सही करायला. मी साय नेलेत की. तर मला गाईज तुम्ही फक्त ऐका. ऐका, इथं रोजच हे रोजच. आदू उद्या आयडी बँकेत जाऊन आम्हाला येड्यात काढतात ह्यात. हा? आम्ही येड्यागत नुसतं हे करायचं दरवेळी. तेच की मी घेतली माझी पिशी 30,000 आहे ना. ते
ऐका ऐका काय हा. खाली जेली आहे छान लागतात जेव्हा तू कमवत तू काय ग मध्येच वेगळं बोलते ग बस ह्यांचं ऐका तुम्ही बस आणि ती 10 लाख रुपये कोण फेडायचं? मला काय माहित नाही ते तुम्ही काढले आधार कुणासाठी काढले इथं चाललेलं विषय साडी खरेदी आणि निघले इथं वेगळाच 10 लाख कोण फेडणार हे कोण करणार ते कोण रोजच आहे रोजच असं व्हिडिओ केले ना नाहीच की पण नको नको होईल मला कोण फेडणार आहे? तुझ्या वाटणीला 5 लाख, मी काय केली 5 लाख देऊन? मी ऐका तुझ्या वाटणीला 5 लाख फेड कर. बघा बघा कशा हात दाखवून बोलती नवऱ्याला माझ्या वाटणीला कशाला 5 लाख? मला ते नाही करायला लावलं का? 10 लाख रुपये मग खर्च सहाय्य का केले. बरं केलं? मग सहाय्य कशाला केलं? बस शांत बसा सहाय्य करून नाही ओ केलं. शांत बसा शांत बसा बस जेव्हा बस भांडणं घरी बघा बघा रोज ती अशी भांडत असती माझी आई कोणी घरी आली मग कळेल. आई दे. बँकवाली घरी येऊन टाका घालेल तुमचा सोनं नेईल असू दे. मी होती का पैसे आणायला? पण सहाय्य करून गेलं होती तुमच्या का? खात्यात मी पैसे जमा शिकलेली झाले. नाही, काय नाही. चुकून मला पण माझ्याकडनं मी नाही आणायचं. मला माहिती. मला लिहायला येत नाही, वाचता येत बँक नाही. ऐकत मला लिहायला येत नाही वाचायला येत नाही काय बोलती या गेला बघितला मी खावा. बँक ऐकत नाही तशी. आणि ही मध्येच मोबाईल आणि असं घरी येऊन साईन येत नाही लोन देणार मला माहितीये तिथं जाऊन सगळं हे करावं लागतंय. बघा लय माहितीये घरी देत. ती कसं आहे ती कोण हजर असलं जागेवर असलं पण मी नेली सहाय्य तुझ्या. हा, कोण येलंय मी नेली एकदा आधार कार्ड पॅन कार्ड वर घरी येऊन काय करायचं? बस दुकान आहे घर आहे बघा आहे ते काय घरावर राहायचं कुठं घरात दुकानात बस बस किती वाढताय मी राहायचं कुठं मग? राहायचं पहिलं राहत होतं भाड्यानं राहायचं दुकान आहे घर हा बरं, एवढ्या मेहनतीने झाले आणि तुम्ही घर नाही करताय चालतंय बघू बँक वाले आले बघू मग काय म्हणतात. मला दाखवलेत का 10 लाख रुपये कर्ज काढलं मी म्हणून सांगितलेत का तुम्हाला का दाखवायचं कार्ड सांगणार ना मग ते देणार बँकवाला तर कसलंय माझं काय आहे का मागा मी कुठं शिक्षण जॉबला आहे का काय धंदा आहे का काय तुम्ही सहाय्य काय केलं म्हणणार? त्याचा काय संबंध नसतो मला काढू नका ते म्हणणार तुम्ही तुमच्या मिस्टरला विचारला का तुम्ही सहाय्य कशाचे नेत्या? मला माहित नाही मला त्याच्यामुळे मी तुमच्या सही काय- करत नाही माझा अंगठा आहे मी अंगठा आमच्याकडे करते. सही आहे तिथे बँकेत. अनपड आहे हा. अनपढ आहे? मी अनपढ आहे अनपढ होकर मी बहुत हुशार आहे अनपढ आहे म्हणून मी इथं आहे जर हा. शिकलेली असती ना मग धावली असती. नाही बेच के राहते ती. शिकलेलं सब लोगों को बेच के राहते ती. बास आडाने ना तर लेट मॅडम झालं चालू तोंडच बंद होत नाही तर टेप रेकॉर्डर चालू झाले की अनपढ आहे आणि नाही लेट मारला. अहो मग तुमच्यात किती दम आहे ते बघा तुम्ही आजी बोल खरं बोलले की नाही राग येत आहे काही नाही बोलू पप्पा शकत तर मी बोललेलं इकडून ऐकते तिकडून सोडून देते हो का खरं बोललेलं कधी नाही ऐकून घ्यायचं. सगळ्यांना सांगत नसती हा. संध्याकाळचं एक होते ती बास असं येतं असं जातं ना कसं जात असं येतं आणि असं जातं. हा बस 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 हे तर स्टॉप केले का होतं मग हे असं फटत. म्हटलं म्हणजे कसं पडतं माहितीये ना ज्वालामुखी ओ बाद झालं काढा साड्या चला झोपा तर गाई ती बंद करणार तुझं बंद कर की बस तर नाही गाई चालूच राहणार आहे ती बंद होणार नाही आता 12 वाजले की. 12 वाजल्याशिवाय बंद होणार नाही तुम्ही बी बघा त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करूया चला. मी नाही दाबणार पाय बघा अजून चालू होते, मी बंद करते यार मी आज जाऊन ब्लॉग एंड करते ह्यांचं होत नाही शिक्षा तुम्हाला तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून असले मजेदार फनी ब्लॉग बघायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय कर हे गाइस गाणं म्हणू
स्वतःचा चेहरा दिसतोय, मी कसं म्हणू? मी नाही, तू स्वतःचा तुझ्याकडे. वेलकम टू युनिबॉग. आज का फिल्म मेला तिथली उडी म्हणणार आहे. तुम्हाला गाणं म्हणून दाखव. मी कशाला गाणं म्हणू? गाणं म्हणायला नाही. तर मी करते, मी धरते व्हिडिओ. तू म्हण. असं धर, थांब, असं धर, म्हणजे असं धर.